शाहिद कपूरच्या नव्या पिक्चरचा टीझर. स्क्रीनवर ॲक्टर्स दिसतात, नावं दिसतात, राडा दिसतो, पण प्रत्येक नावाला मधोमध एक कट गेलेला असतो. इंटरेस्टिंग गोष्ट हा कट नाही आहे, इंटरेस्टिंग गोष्ट आहे आवाज. हा कट जेव्हा जेव्हा बसतो तेव्हा तेव्हा रक्ताची चिळकांडी उडल्याचा आवाज येतो. ही अशी रक्ताची चिळकांडी कधी उडते माहिती आहे? वस्ताऱ्याचा वार झाल्यावर. शाहिदच्या पिक्चरला तो आवाज सूट होतो कारण हा पिक्चर एका कॅरेक्टरवर आहे. अर्थात त्याची खरी स्टोरी नाही, इन्स्पायर्ड आहे, कारण त्याच्याबद्दल बरंच गूढ आहे. अगदी तो खरंच अस्तित्वात होता की नाही इथपासून. पण ते कॅरेक्टर असं प्लेस झालं की त्याच्याशिवाय मुंबईच्या अंडरवर्ल्डची स्टोरी पूर्ण होत नाही. त्याला कोणी पोलिसांचा खबरी म्हणतं, कोणी अंडरवर्ल्डचा हिटमॅन म्हणतं, पण सगळेजण एक कॉमन गोष्ट सांगतात. ते कॅरेक्टर, तो माणूस, दाऊदचा दुश्मन हुसेन उस्तारा. ही स्टोरी हुसेन उस्ताराची, दाऊदला उडवायला निघालेल्या हुसेन उस्ताराची. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. मुंबईच्या पायधुनी भागातला बापू कोठे रस्ता. इथं काही वांड पोरांचा एक ग्रुप थांबलेला असायचा. सगळी पोरं गुन्हेगारीच्या लाईनला लागलेली. चोरी, धमकी, पाकिट मारणं, त्या अगदी एखाद्याला खोलणं, सगळं काही करायचे. याच पोरांमध्ये एक 15-16 वर्षांचा सिंगल पसली पोरगा होता, आडव्या डोक्याचा. याची तब्येत बारीक होती, पण अंगात खतरनाक डेरिंग. कोणाला पण भिडायचं, कोणाला पण मारायचं. आजूबाजूला सगळेच गुंड. त्यामुळे या मोहम्मद हुसेन शेखला थांबवणारं कुणी नव्हतं. साधारण 1975-80चा तो काळ. तेव्हा जवळ शस्त्र बाळगायचा ट्रेंड होता, पण सगळ्यांना शस्त्र मिळत नव्हती, परवडत नव्हती आणि सोबत ठेवलीच तरी पकडलं जाण्याची भीती होती. पण हा हुसेन शेख आपल्यासोबत एक गोष्ट बाळगायचा, सेफ्टीसाठी. एकदा हुसेनची एका माणसासोबत भर रस्त्यात भिडाभिड झाली. माणूस आडदांड होता. या किरकोळ पोराला त्यानं चिरडला असता. रस्त्यावर बाग्यांची गर्दी जमली. सगळ्यांना वाटलं हे बारीक पोरगाच संपलं. पण पुढच्या काही मिनिटात तो समोरचा माणूस रस्त्यावर आडवा झालेला. त्याच्या खांद्यापासून कमरेपर्यंत असंख्य वार झाले होते. लोकांनी त्याला उचललं, हॉस्पिटलमध्ये नेलं. डॉक्टरांनी त्याला ऑपरेशन टेबलवर ठेवलं आणि त्याच्या अंगावरच्या जखमा बघून डॉक्टरांनी विचारलं, हे केलंय कोणी? इतके पद्धतशीर कट्स फक्त एक अनुभवी सर्जन मारू शकतो, पण हे कट्स त्या सिंगल पसली पोराने मारलेले, त्याच्याजवळ सेफ्टीसाठी ठेवलेल्या वस्ताऱ्याने. वस्तारा हे तेव्हा शस्त्र म्हणून ग्राह्य धरलं जायचं नाही. हुसेन शेखने तोच वस्तारा खून करण्यासाठी वापरला. तेव्हापासून त्याला नाव पडलं हुसेन उस्तारा. 1-2 किरकोळ मॅटरमध्ये हुसेन उस्तारानं वस्तारा वापरला. समोरच्याला जखमी केलं. गपकन खिशातून काढून कुठेही फिरवता येणारे हे हत्यार त्याच्यासाठी फेवरेट होतं. पण म्हणून तो काही नामचीन बाई झाला नाही. बापू कोठे रस्ता आणि आजूबाजूच्या भागापुरताच मर्यादित राहिला. ज्या वेळेस बापू कोठे रस्ता, पायधुनी या भागात उस्ताराचं नाव गाजर होतं, त्याचवेळी मुंबईच्या डोंगरीत एक नाव कुख्यात होत चाललं होतं. त्याच्या नावावर केसेस पडत होत्या, त्याची चौकीत हजेरी होत होती. मुंबईच्या टॉपच्या बाईंच्या नजरेत तो आला होता. त्याचं नाव अर्थातच दाऊद इब्राहिम कासकर. एकाच वेळी मुंबईच्या 2 वेगळ्या भागांमधून पुढे येणारी 2 पोरं, ज्यांनी कधी सोबत काम केलं आणि शेवट झाला तो दुश्मनीने, 27 गोळ्या झाडून केलेल्या खुनाने. दाऊदने कुठल्या वर्षी काय केलं, कुणाला मारलं, कसं मारलं याबद्दल अनेक उल्लेख आढळतात. पण दाऊदच्या स्टोरीत हुसेन उस्तारा हे फक्त एक कॅरेक्टर होतं. काही ठिकाणी त्याचा उल्लेख डी कंपनीमधला शार्प शूटर असा आहे. काही ठिकाणी तो जे मधल्या शूटआउटमध्ये सहभागी होता असंही सांगण्यात येतं. तो दाऊदच्या सांगण्यावरूनच माणसं उडवायचा आणि त्याची सगळ्यात जास्त चर्चा झाली दाऊदचा दुश्मन म्हणून. या दुश्मनीचं नेमकं कारण कधीच समोर आलं नाही. कुणी म्हणतं उस्ताराला दाऊदच्या हाताखाली काम करायचं नव्हतं, तर कुणी म्हणतं उस्तारा पोलिसांचा खबरी म्हणून काम करायचा. याची माहिती दाऊदला मिळाली आणि त्याच रागातून त्याने उस्ताराला बाजूला केलं. त्यामुळे उस्तारावर उरलेलं सगळं आयुष्य अंडरग्राऊंड काढायची वेळ आली. हुसेन उस्ताराचा एक संदर्भ सापडतो ज्येष्ठ क्राईम रिपोर्टर आणि लेखक एस हुसेन झैदी यांच्या लेखनात. झैदी किस्सा सांगतात उस्तारा आणि त्यांच्या भेटीचा. पोलिसांचा खबरी आणि अंडरवर्ल्डचा शूटर या हिशोबाने झैदी यांच्या डोक्यात उस्ताराची इमेज फिट होती. पण तो समोर आला तेव्हा एका साईडला भांग पाडलेला, बारीक मिशी ठेवलेला, दिसायला एकदम चिकना आणि अंगात पांढरे कपडे घालून सुद्धा अदबीने बोलणारा हुसेन उस्तारा त्यांना भेटला. त्याच्याकडं 2 ऑटोमॅटिक पिस्तूल होती, 3 मोबाईल होते, बोलण्यात रुबाब होता आणि जवळ एक टोळी, दिव्यांग लोकांची टोळी. हुसेन उस्तारानं आपल्यासोबत जी टोळी बाळगली होती त्यातल्या कुणाला ऐकू यायचं नाही, कुणाला चालताना त्रास व्हायचा, कुणाचे कान गरजेपेक्षा मोठे होते. पण ही टोळी कायम उस्ताराच्या आजूबाजूलाच असायची. हुसेन उस्ताराच्या हातातला, खिशातला वस्तारा कधीच गायब झाला होता, पण उरली होती ती दहशत. पत्रकार असलेल्या झैदींना त्याने आपली ओळख
पोलिसांचा खबरी अशीच करून दिली. आपण गुन्हेगार नाही, खबरी आहोत. मुंबई शहरामधली गुन्हेगारी आणि दहशत आपल्याला मोडून काढायची आहे या गोष्टीवर उस्तारा ठाम होता. आज त्याची पोरगी याच वक्तव्यावर ठाम आहे. मुंबईच्या पायदुनी भागात असलेल्या बापू खोटे रस्त्यावरच्या एका बिल्डिंगमध्ये त्याचा अड्डा होता. तिथूनच तो ऑपरेट करायचा. या बिल्डिंगमध्ये त्याने कॅमेरा लावले होते असंही सांगितलं जातं. स्वतःचं कौतुक करायला हुसेन उस्ताराला आवडायचं. त्यातूनच त्याने झैदींना सांगितलं होतं, मी 3 सेकंदात गन असेंबल करू शकतो आणि काही सेकंदात समोरच्याला उडवू पण शकतो. काउबॉय टाईप. शाहिदच्या पिक्चरमध्ये त्याच्या डोक्यावर ती काउबॉय हॅट का दिसते याचं उत्तर मिळतं या किस्स्यातून. पण हुसेन उस्ताराची सगळ्यात जास्त चर्चा कशामुळे झाली असेल तर ती झाली त्याच्या दाऊदला उडवण्याच्या प्लॅनमुळे, त्याच्या आणि सपना दिदीच्या प्लॅनमुळे. मेहमूद कालिया, दाऊदसाठी तस्करीचं काम करणारा माणूस. या कालियाने दाऊदचे काम करायला नकार दिला. डबल एजंट म्हणून काम केलं असा संशय दाऊदला आला आणि दुबईतून मुंबईत लँड झाल्यावर लगेचच डी कंपनीच्या माणसांनी कालियाला संपवलं. कालियाचं नुकतंच लग्न झालेलं. त्याची बायको अशरफ प्रचंड सुंदर होती. आपल्या नवऱ्याला दाऊदने संपवले हे तिला समजलं तेव्हा तिच्या डोक्यात पहिली गोष्ट आली, बदला घ्यायचा, दाऊदला संपवायचं. पण तेव्हा मुंबईत दाऊदची दहशत होती. दुबईत सेटल झालेल्या दाऊदची मुंबईत राहून कोणी दुश्मनी घेणारं नव्हतं. 2च अपवाद होते, ते म्हणजे हुसेन उस्तारा आणि अरुण गवळी. अशरफने उस्ताराकडे मदत मागितली. सुरुवातीला तो तयार नव्हता, पण अशरफची बदल्याची आग थंड होणारी नव्हती. तिचा आणि उस्ताराचा उद्देश सारखाच होता, दाऊदचा अंत. मग हुसेन उस्ताराने अशरफला ट्रेनिंग दिलं. आपल्यासारखीच स्पीडने बंदूक चालवायला शिकवलं, मार्शल आर्ट शिकवलं. गाडी चालवण्यापासून वेळ पडली तर वस्तारा फिरवण्यापर्यंत अशरफला तयार केलं. मग तिला अरुण गवळीकडे मदत मागायला पाठवलं. गवळीने नकार दिला तेव्हा आपल्या धर्मामुळे नकार दिला असं समजून अशरफने आपलं नाव बदललं. तिचं नवीन नाव होतं सपना दिदी. हुसेन उस्तारानं तिला बरीच मदत केली. दाऊदला थेट उडवू शकत नसलो तरी दाऊदची आर्थिक ताकद कमी करू शकतो याची जाणीव त्याला होती. त्याने हीच आयडिया अशरफला दिली आणि तिने दाऊदचे बार, अड्डे, दाऊदला फंडिंग देणारी माणसं आणि दाऊदचे शूटर्स यांच्या टिपा काढून पोलिसांना दिल्या. दाऊदची बरीच लोकं उचलली गेली. अशरफ आणि उस्तारा इथंच थांबले नाहीत. त्यांनी दाऊदच्या कन्साइनमेंट रोखायचं ठरवलं. झैदी आपल्या पुस्तकात लिहितात की या दोघांनी थेट नेपाळ बॉर्डर गाठली. उस्ताराने आपले तिथले कॉन्टॅक्ट वापरले आणि दाऊदच्या मोठ्या कन्साइनमेंट डेअरिंग करून अडवल्या. यात फक्त नेपाळमार्गे येणाऱ्या फेक नोटाच नव्हत्या तर पाकिस्तानवरून येणारी शस्त्रसुद्धा होती. अशरफने ही शस्त्र आपल्याकडे घेतली आणि पाण्यात फेकून दिली असं सांगण्यात येतं, कारण तिला गुन्हेगारी थांबवायची होती. तिला आपल्या नवऱ्याच्या हत्येचा बदला घ्यायचा होता. तिला गुन्हेगारीचं मूळ संपवायचं होतं, जे होतं दाऊद इब्राहिम. काही ठिकाणी सांगण्यात येतं की पुढे जाऊन उस्तारा आणि अशरफ यांचे संबंध बिघडले. अशरफने उस्तारापासून अंतर ठेवलं, पण उस्ताराचं तिच्यावर बारीक लक्ष होतं. तिच्या प्रत्येक ॲक्शनला त्याचा सपोर्ट होता. दाऊद शारजामध्ये मॅच बघायला येणार हे अशरफला समजलं तेव्हा तिने दाऊदला ग्राउंडमध्येच उडवायचं ठरवलं. टोळी तयार केली, शस्त्र मिळवायची सोय केली. सगळं प्लॅनिंग चोख होतं. पण अशरफ सोबतच्याच एका पोराने छोटा शकीलला टिप दिली. ही बातमी उस्तारापर्यंत पोचली. त्यानं अशरफला सावध केलं आणि अशरफ उर्फ सपना दिदी भारतात येऊन अंडरग्राऊंड झाली. सिक्युअर राहण्यासाठी तिने एका पोलीस अधिकाऱ्याशी लग्न केलं. उस्ताराचा अंदाज होता की अशरफ बाई शकील कितीही चिडला तरी अशरफला हात लावणार नाही, पण त्याचा अंदाज चुकला. शकीलने त्याच्या भाईवरच्या प्रेमापोटी अंडरवर्ल्डचा अलिखित संकेत मोडला. त्याच्या माणसांनी अशरफला संपवलं. गोळी मारली नाही, भुसकून मारलं. अंगावर 22 वार केले. दाऊदच्या विरोधात गेल्यावर काय होतं हे त्याच्या सगळ्याच दुश्मनांना सांगणारा तो इशारा होता. हुसेन उस्ताराच्या मुलीचा दावा आहे की उस्तारा आणि अशरफमध्ये भावा बहिणीसारखे संबंध होते. तिचा बाप गँगस्टर किंवा गुन्हेगार नव्हता, तर दाऊदच्या विरोधात काम करणारा पोलिसांचा खबरी होता. पिक्चरमधून त्याची इमेज चुकीच्या पद्धतीने पुढे आणली जाते. असो, अशरफच्या मृत्यूनंतर हुसेन उस्तारा सुद्धा अंडरग्राऊंड झाला होता. अर्थात दाऊदला संपवायचं स्वप्न त्यानं सोडून दिलं नव्हतं. त्यासाठी तो छोटा राजनला मदत करत होता. या हुसेन उस्ताराला एक नाद होता. त्याची प्रचंड लफडी होती. ज्या बाईच्या प्रेमात असायचा तिला जान म्हणायचा. अशरफच्या मृत्यूनंतर तो प्रचंड अलर्ट राहायचा. लफड्यांचा नाद सुद्धा त्यानं कमी केला होता. पण त्याच्यावर न कळत एक ट्रॅप रचला जात होता. ट्रॅप रचणारा होता छोटा शकील. शकीलने उस्ताराच्या आयुष्यात एका बाईची एंट्री घडवून आणली. त्या बाईला आपलं टार्गेट माहीत होतं. तिने रीतसर उस्ताराला अडकवलं. भेटायला लागली. उस्ताराला जे हवं ते देऊ लागली. उस्तारा तिच्या आजूबाजूला असताना गाफील राहायला लागला. तिने उस्ताराला आपली सवय लावली आणि एक दिवस छोटा शकीलला टिप दिली. शकीलची माणसं पोचली आणि तिच्या घरून निघणाऱ्या उस्ताराला घेरलं. उस्ताराच्या डोक्याला गन लावली.
त्याच्याही जवळ स्वतःची गन होती, पण ती बाहेर काढून एम करेपर्यंत उस्तराच्या शरीरात गोळ्या शिरल्या होत्या. 1-2 नाही, 27 गोळ्या. चार्मिंग पर्सनॅलिटी असलेला, सतत महिलांच्या भोवती राहणारा आणि 3 सेकंदात बंदूक असेंबल करू शकणारा हुसेन उस्तारा संपला तो त्याची खासियत असणारी प्रत्येक गोष्ट चुकल्यामुळे. अर्थात त्याची नोंद दाऊदला उडवायची डेअरिंग करणारा अशीच राहिली, पण लक्षात राहिली ती रक्ताची चिळकांडी आणि तिचा आवाज. वस्ताऱ्याने वार केल्यावर येतो तसा आवाज.